नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फिलिंग द ब्लँक्स गिवन कॉन्ट्रॅक्ट नोट सेल अँड परचेस ऑफ द शेअर. हे गिवन दिले त्याच्यावरून परचेस आणि सेल करतायत ते सॉल्व करायचं आहे. बी फॉर बाईंग, येस फॉर सेलिंग. बी फॉर बाईंगसाठी दिले आहे म्हणजे खरेदी करण्यासाठी आणि येस म्हणजे सेलिंग म्हणजे विकण्यासाठी. तर बघूयात. नंबर ऑफ शेअर्स दिलेत, मार्केट व्हॅल्यू दिली शेअरची, टोटल व्हॅल्यू म्हणजे ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन इथे येणार, त्याच्यावर लागलेलं ब्रोकरेज इथे येणार, 9% CGST. 9% CGST इथे जे काही व्हॅल्यू येईल मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज 0.2% मिळून त्याच्यावर 9% CGST लागणार. आणि जेवढं इथे येणार 9% CGST तेवढाच इथं 9% CGST लागणार. आणि ह्यात सगळ्यांची ॲडिशन टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर ही झाली. आता मग अशा आपण बघितलेलं ब्रोकरेज सेल करताना सबस्ट्रॅक्ट होतं आणि बाय करताना ॲड होतं. तसंच बघा सेलिंग प्राईस इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. मायनस आता GST पण होणार. आणि परचेसिंग प्राईस परचेस करताना मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज त्याच्यात प्लस GST पण ॲड होणार. लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट खरेदी करताना GST आणि ब्रोकरेज ॲड होणार आणि विकताना ब्रोकरेज आणि GST मायनस होणार. तर बघूया. सेल केलेत, खरेदी केलेत 45 रुपये, 45 खरेदी केलेत शेअर. नंबर ऑफ शेअर्स 100 आहेत आणि मार्केट व्हॅल्यू 45 आहे. 100 शेअर खरेदी केले ती एका शेअरची किंमत 45 रुपये. तर इथली व्हॅल्यू किती येणार? टोटल व्हॅल्यू 100 गुणिले 45. 4,500 ही झाली इथली व्हॅल्यू 4,500. याच्यावर 2% ब्रोकरेज, याच्यावरती 2% म्हणजे इंटू 0.2% डिवायडेड बाय 100% आहे म्हणल्यावर हे 20ला हे 20 कॅन्सल इज इक्वल टू 0.2 इंटू 45. हे किती आलं? 9. ही व्हॅल्यू आली 9. याच्यावर 9% ऑफ CGST. ह्या 9वरती 9% CGST लागला आहे. 9% म्हणजे डिवाइड बाय 100 ह्याच्यावर लागला आहे. ह्याच्यावरती मी इंटू हे 9 इंटू 9 81 डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.81. इथली व्हॅल्यू 0.81 झाली. तेवढाच GST असणार. 9%च आहे व्हॅल्यू पण तेवढीच येणार 0.81. ह्या सगळ्याची ॲडिशन. तर यांची ॲडिशन करायची आपल्याला. प्लस 9 हे 0.81 आहे. 0.81 0.81 हे 0 हे 2 हे 16 तर 1 रिमाइंडर 10 हे तर 1 हे 4 हे 5 हे 4. हे किती झालं? 4,510 रुपये .82 सॉरी 62. हा बाय केला, हा सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. आता सेल करायचं आहे. सेल करताना सबस्ट्रॅक्ट होतं. आता बघा 75 शेअर घेतले तर 200 रुपये किमतीचा एक शेअर आहे. ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन हा झाली इथली व्हॅल्यू. ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन 1 2 3 ॲज ए 2% इंटू 0.2 डिवायडेड बाय 100. हे 2 2
कॅन्सल. हे 150 इंटू 0.2 इज इक्वल टू ह्याची व्हॅल्यू आली आता ह्याचं 9%. ही व्हॅल्यू किती आली 30. ह्याचं 9% इंटू 9 डिवायडेड बाय 100. ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल. 27 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू ही किती व्हॅल्यू झाली 2.7. ही 2.7 झाली, ही 2.7 झाली. ह्यांची आता सबस्ट्रॅक्शन करायची. हे सगळं सबस्ट्रॅक्ट करायचे टोटल व्हॅल्यूमधून. -330 मायनस 2.7 मायनस 2.7. आपण हे सगळ्यांची ॲडिशन करू आधी. 30 प्लस 2.7 आणि हे सबस्ट्रॅक्ट करायचं आपल्याला 15,000मधून. मायनस 0.4 35. एवढी आली ही व्हॅल्यू 14,964.6 रुपीज. 14,964.6 रुपीज. यांची शेअर खरेदी करताना ॲड होते ब्रोकरेज आणि GST आणि शेअर विकताना ब्रोकरेज आणि GST सबस्ट्रॅक्ट होते. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.